Listen everybody, hi. I have one announcement to make. आज प्रीतमचा बर्थडे आहे. So let's celebrate. Here comes the cake. Come on. सॉरी रे, मी बघितले तुझे मिस्ड कॉल्स पण रिप्लाय नाही करू शकले. एवढी गडबड होती ना आजूबाजूला. कुठे गेली होतीस तू? जाऊ दे रे. ठीक आहे. ए तुला savarya.com माहिती आहे? अरे लग्न जमवायची साईट आहे. घरच्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी तिकडे एकाला रिप्लाय पाठवला, काकोडकर म्हणून. तर त्यांनी घरी बोलवलं. म्हणजे तू म्हणजे मी तसं काय अजून ठरवलेलं नाहीये, पण त्यांनी माझी सगळ्यांची ओळख काय करून दिली. असा कंटाळा आला होता ना. मग तू गेलीस का? आईनी हट्ट केला. प्राजक्ता पण म्हणाली मी येते तुझ्या बरोबर. मग काय करणार. आणि तिकडे असं सगळं असेल मला काय माहित. अगं आपल्या इकडे असंच सगळं असतं. लग्न जुळ. मी मात्र पोचलो तुझ्या घरी तुला विश करायला सकाळी सकाळी. म्हणूनच मी आले ना तुला भेटायला. एक मिनिट. डिलीटेड हॅपी बर्थडे. थँक्स. काल फुल घेऊन आला होतास ना. पण ते तुझ्या आईनेच घेतलं तुला द्यायला. हे घे. मी मला तुझ्या हातूनच घ्यायचंय. एक मिनिट. मेनी हॅपी. थांब. हॅपी बर्थडे. थँक्स. ही सुगंधी हवा रेशमी गारवा वेडलावी जीवा. काय सांगे तुला काय सांगे मला. सावरिया 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 सावरिया. How are you? Hey, I'm fine. How are you? Good. कशी झाली ट्रिप? मस्त. सक्सेसफुल. Oh great. Tea. Yes. कॉफी पिऊन इतका कंटाळा येतो तुला I सांगतो. know. Anything urgent? Nothing. Oh yes. A birthday wish call. Did you call Pritam yesterday? Oh my God. Please call her. Thanks a lot. I need to go. I'll see you Yeah, later. bye. हाय. हाय.
घरी कोणीच नाहीये. कॉलेजला आहेस तू? हो. हो, सॉरी टू डिस्टर्ब यू. नाही रे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बिलेटेड. थँक्स. कामाच्या गडबडीत फोन करायचं विसरून गेलो का? आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके. तू घरी गेली होतीस ना? बोर नाही ना झालीस? कशी वाटली माझ्या घरची माणसं? तू घरी फोन केला होतास? नाही का? आज सकाळीच आलो मी लंडनला. काय नाही का, प्रेझेंटेशन्स अँड मीटिंग्स यातनं एक मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही. बाय द वे, खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलाय. इट्स अ बिग कॉन्ट्रॅक्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुझं काय चाललंय? इट्स लंच ब्रेक. ओ ओके. फोटोज पाठवले बघ, आणि रात्री बोलूया युजल टाइम. ओके, बाय. बाय. थोडक्यात काय, फंक्शन उत्तम झालं. हो ना, पण आता लवकरात लवकर पुढची बोलणी करायला हवी. हो. चहा घेणार ना? हो, यांना 3 साखर चमचे. 1 चमचा. अगं बाई. बर बाबा, तुम्हाला पण चालेल ना? हो चालेल. मी आणते. हो. मी लगेच विचारलं काकोडकरांना. म्हणाले मुलगी एकदम पसंत आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. पण प्राजक्ता गेली होती ना त्यांच्याकडे? हो, प्रीतम बरोबर गेली होती. प्राजक्ताच्या लग्नाविषयी विचारत होते ते. म्हणजे तिने अजून का केलं नाही म्हणून. मी लगेच सांगितलं त्यांना तिच्या आजाराविषयी. म्हणून म्हटलं की बाबा ती लग्न करत नाहीये. तर त्यांचं काय म्हणणं पडलं की हा नेमका कोणता आजार आहे तिला आणि कधीपासून आहे. आणि मुख्य म्हणजे यापुढे दुसऱ्या कोणाला, म्हणजे हेरिडिटरी नाही ना? नाही, माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मी कधीच बरी होणार नाही. म्हणजे मला मूल होऊ शकत नाही. पण एक मात्र नक्की, हा आजार अनुवंशिक नाही आणि याचा प्रीतमला काहीही त्रास होणार नाही. आणि पाहिजे तर मी माझे रिपोर्ट्स पंकजला मेल करते, म्हणजे तिच्याशी लग्न करायचं का नाही हे त्यालाच ठरवू दे. ऐक घे. नाही बर का, त्याची काही गरज नाहीये. मी सांगेन ना त्यांना हे अनुवंशिक नाहीये म्हणून. घ्या चहा घ्या. चहा घ्या. प्रियकर, तुम्ही काळजी करू नका बर का. चहा घ्या. संध्याकाळी आपण फोन करून टाकूया, म्हणजे झालं. हो. Sending here with my medical reports. Your parents think my problem is hereditary. Just show them to any doctor and clarify the doubts, if any. ऐकलं का? या कम्प्युटरवरच्या भेटी वगैरे सगळं ठीक आहे, पण पुढे काय? प्रीतमनं सांगितल्याशिवाय पुढे काहीही करायचं नाही. अजून एखादा मुलगा बघून ठेवायचा का? तुझ्यासाठी? तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. नेहमी आपली चेष्टा. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही असंच म्हणालीस ना? हे बघ, तिला चालायला, बोलायला, शिकायला, सगळ्याला वेळ दिलास. मग या गोष्टीसाठी वेळ द्यायला नको का? माहिती, महत्वाचा निर्णय आहे. तिला सवडी न घेऊ दे असंच म्हणणार आहात ना? Oh my God! What is this nonsense? हॅलो. कसले फोटो पाठवलेस तू? मस्त आहेत ना? शी, हाऊ डेअर यू. माझे नाहीयेत ते. हो, मग तुझे नाहीच आहेत. मग मला का पाठवलेस? मला अजिबात आवडले नाहीये. इट्स सो इरिटेटिंग. काय झालं? काय झालं? हे बघ, हे बघ माझे फोटो. हे असते कपडे. अगं पंकजच आहे ना तो. पंकजच आहे ना तो. काय त्याला काय हक्क आहे? खरे आहेत का ते? नाही ना. मग अगं उद्या त्याचा कोणी मिसयूज केला तर? टू हेल विथ यू.
हॅलो हॅलो पंकज, प्राजक्ता. हाय. खूप चिडली का कधी? चिडली नाही, थोडी अपसेट झाली आहे. अरे पण मी जस्ट गंमत म्हणून पाठवले फोटो. आय नो, पण ती थोडी सेन्सिटिव्ह आहे. नाही, डोंट वरी, मी समजावते तिला. तू काही काळजी करू नकोस. ओके. तुला माझे रिपोर्ट्स मिळाले? हो मिळाले ना, मी तुला कळवतो नंतर. ओके, बाय, गुड नाईट. अरे 4-5 फोटो पाठवले, तसं एवढं काय? पण माझेच फोटो होते ना, मॉर्फिनस म्हणतात ना त्याला. हो, पण त्याला तसं एक्सप्रेस करावंसं वाटलं, त्याने केलं. काय? हे बरोबर नाही. अरे अरे काय बरोबर नाही? एक मिनिट, त्याने तुझ्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी मुलीचे फोटो पाठवले असते तर? किंवा समज तू त्याच्याबरोबर लंडनला गेली असतीस तर असे फोटो काढलेच असतेस ना, तेव्हा तुला असं राग आला असता का? गंमत करतोय माझी अशी ॲट माय कॉस्ट. अरे व्हॉट कॉस्ट? त्याला एक गंमत करावीशी वाटली, त्याने केली, असा विचार कर ना. त्याच्या बाजूने का करू? त्यांनी केलंय माझ्या बाजूने. आता समज त्याने फोटोमध्ये तुझ्या डोक्याऐवजी एखाद्या गेंड्याचं किंवा जिराफचं डोकं चिकटवलं असतं तर तुला चाललं असतं का? हा, कशी दिसली असतीस तू? अशी गेंड्यासारखी. जिराफ जिराफ. हसत राहा. एक मिनिट. काय रे? हे बघ, त्याला हेच हवं होतं, एक गोड स्माइल. अरे मला हसायला आलं तुझ्या आयडियाचं. असू दे, पण आता तुझं डोकं शांत झालं ना? हो. खरंच ना? शपथ. आता मी बघ त्याला काय पाठवते रिप्लाय म्हणून. काहीही पाठव, पण नेहमीही अशीच हसत राहा. मी पंकजला मेल पाठवते. पंकजला? हो. का गेला वाटतं? नाही ग, त्या दिवशी मी तुला जास्तच रिॲक्ट झाले. जयेश म्हणाला ते पटलं मला. काय? हेच की गंमत म्हणून सोडून द्यायचं. मीही तुला तेच सांगत होते. हो ग, पण मी जरा. पण तू मला बोलूच दिलं नाहीस. सॉरी. आणि कोण कुठला जयेश म्हणाला म्हणे, पण तुझी समजूत काढली म्हणजे सॉलिडच दिसतोय तो. ए, मी त्याला ती कविता मेल करू? कुठली ग? ती ग आपली, तुला आवडते ती. लहरती वाऱ्याचे निश्वास. पाठव, छान आहे ती. मी आलेच. ओके. मला वाटतं आता आपण काहीतरी हालचाल करायला पाहिजे. नको, आपण स्वस्त बसूया. अहो तसं नव्हे हो, हालचाल म्हणजे आपण